चला सर्वांना गुड इव्हनिंग, 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 गुड इव्हनिंग. सगळ्यांना माझा आवाज येते का? लवकर सांगा पिल्लांनो. सगळ्यांना माझा आवाज येते का? लवकर सांगा. चला लवकर 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 सगळ्यांना माझा आवाज येते का? लवकर सांगा. सगळ्यांना माझा आवाज येते का? लवकर 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 सांगा. फास्ट फास्ट फास्ट. लवकर. चला आवाज येते. चलो चला सर्वांना गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. आता बघा काल जसं आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या चॅनलवर घेतलं सीटीटी बद्दल जिओमेट्रीचं एक रिव्हिजन लेक्चर घेतलं. आज इथे एक लेक्चर घेतो, यामध्ये आपण 3D डायग्राम बद्दल सगळं काही बोलणार आहे आणि 3D डायग्रामचे जे गणित आहे आपण ते सॉल्व्ह करून घेणार. तर सर्वांनी एकदा लक्षात ठेवायचं की हिंदीतून लेक्चर राहणार आहे, हिंदीचे गणित आपण सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर सर्वांनी लाईव्ह राहायचं, लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करायची आणि जर लेक्चर आवडलं तर लाईक करणं विसरायचं नाही. चालेल का सर्वांना? चालेल का सर्वांना? चालेल का सर्वांना? लवकर सांगा. चल यस चला मग सुरुवात करायचं. चलो सुरुवात करू. बघा आपण तर काल मी तुम्हाला 3D डायग्राम सांगितलं होतं. 3D डायग्राम म्हणजे कशा असतं पिल्लांनो? मेन्सुरेशन. आणि 3D डायग्राम म्हणजे याच्यामध्ये कोण कोण असतं? तर यामध्ये असतो आपला काय म्हणता वृत्तचिती असेल, घन असेल, त्यानंतर सिलेंडर, शंकू, गोल. आपण जे शिकलो या सर्वांचे घनफळ, मग घनफळ, पृष्ठफळ कसे झाले काय नाही, तर आपण त्याबद्दल माहिती घेऊ. आपल्याला ते सूत्र सगळ्यांना माहिती आहे. सूत्र आपल्याला दिसून पण येतं, सूत्र आपल्याला पुस्तकात पण आहे. पण सूत्र न करता आपण डायरेक्ट गणितावर जाऊ की सीटीटी वाल्यांनी गणित कशा प्रकारे विचारले, त्या गणिताची गाभा काय, गणित किती खोलपर्यंत आहे आणि त्या गणिताची उत्तर मेंटोसने कसे द्यायचे, जर तोंडी काढायचे तोंडी कशा प्रकारे द्यायचे आपण ते सुद्धा बघू. चला सुरुवात करायची की एकदा मेसेज करा. येस सर सुरुवात करा, सुरुवात करा, सुरुवात करा, एक मेसेज करा. लगेच आपण सुरुवात करू आपल्या गणिताला फास्ट मध्ये. लवकर सुरुवात करा, सांगा मेसेज करा, फास्ट मध्ये मेसेज करा एक. चल चलो चलो सुरुवात करायची. चला पहिलंच गणित सर्वांनी वाचायचं शांततेने, प्रश्न समजून घ्यायचा काय म्हणणं आहे काय नाही, मग त्याच्यावर आपण सोल्युशन करणार. लवकर लवकर वाचा, फास्ट मध्ये वाचा सर्वांनी. बघा म्हणण्याचा अर्थ काय. धातु से बने एक बेलंकार बक्से की त्रिज्या 17.5 इंच. बेलंकार, बेलंकार म्हणजे काय?
आपली वृत्तचिती. बेलंकार म्हणजे वृत्तचिती. वृत्तचिती म्हणजे सिलेंडर, एक धातूपासून बनलेला हा बेलंकार, असा बेलंकार बॉक्स आहे ज्याची त्रिज्या किती आहे 17.5. ही त्याची काय झाली त्रिज्या. आता वृत्तचिती म्हणजे काय, तर वृत्तचितीच्या दोन्ही बाजूला वरती खाली वर्तुळ असतो, एक हाईट असती. आता वर्तुळ आहे याचा अर्थ वर्तुळ क्षेत्रफळ. मग जेव्हा पण वृत्तचितीचं घनफळ करायचं असतं म्हणजे व्हॉल्यूम, तर घनफळ करताना आपण ते पाठ नाही करत. मला माहिती आहे घनफळ म्हणजे काय, कोणत्याही याचं जर मला जर क्षेत्रफळ काढायचं असेल किंवा घनफळ काढायचं असेल तर मला बेस इंटू हाईट माहित असणं आवश्यक आहे. मी म्हणलं याच्या बेसला काय, याच्या बेसला वर्तुळ आहे. म्हणलो हो, मग याच्या बेसला वर्तुळ आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे. तुम्ही म्हणशाल सर पाय आर स्क्वेअर आणि हाईट एच केलं तर मला घनफळाचं सूत्र भेटलं. मला घनफळ सेपरेटली पाठ करायची गरज राहिली नाही, माझं उत्तर येऊन गेलं घनफळाचं. मला सेपरेटली घनफळाची पाठ करायची गरज आहे का, नाही. मग अशा पद्धतीनेच जर तुम्ही म्हणले मला पृष्ठफळ पण सांगा सर, तर पृष्ठफळ म्हणजे काय, याचं पृष्ठफळ हे पृष्ठफळ बरोबर. आता पृष्ठफळ इथे तर पृष्ठफळ आहे म्हणजे काय 2πr/h. 2πr/h याला काय म्हणायचं, त्याचं पृष्ठफळ, याला काय म्हणायचं पृष्ठफळ बरोबर. मग अशा प्रकारे आपण सूत्र बनवतो. सूत्र पाठ करायची गरज नसती का बरं. पृष्ठफळ म्हणजे काय, याला लागणारा पेपर, हा पेपर आपल्याला असं गुंडाळायचा तर मला इतका पेपर गोल लागणार आहे म्हणजे याचं मला काय काढावं लागेल, परिघाचा फॉर्म्युला काय 2πr आणि हाईट पर्यंत जायचं म्हणून एच घेतलं 2πr/h. आपण इथपर्यंत पृष्ठफळ काढलं. यस, अशा प्रकारे मग आपण असं केलं. हे दोन्ही सूत्र बघा, मी ना पाठ केले ना काय नाही तरी तुम्हाला सूत्र समजले, तरी तुम्हाला सूत्र बोलता आले. आपण अशा प्रकारे केले. मग आपण असे सूत्र काढले. मग आता आपण गणितावर येऊ. मला सूत्र तर समजलं, गणित काय म्हणतं बघा. धातु के बने बेलंकार बक्से की त्रिज्या 17.5 सेंटीमीटर है. हे बेलंकार एक बॉक्स है, याची त्रिज्या 17.5. यदि इसकी ऊंचाई 1 मीटर है. आता बघा हे सेंटीमीटर मध्ये दिलं आणि ऊंचाई दिली त्यांनी 1 मीटरची ऊंचाई दिली, उंची म्हणजे हाईट. तो इसकी धारिका लीटर में क्या होगी. धारिका म्हणजे काय, यामध्ये किती लिटर पाणी मावेल, यामध्ये याची धारिका किती राहणार हे तुम्हाला सांगायचं आहे. अर्थ समजला का, मला एकदा मेसेज करून सांगा. अर्थ समजला का, एकदा मेसेज करून सांगा लवकर फास्ट मध्ये. पिल्लांनो अर्थ समजला का, लवकर मेसेज करून सांगा फास्ट मध्ये. यस. मग आता बघा यामध्ये पाणी मावणार, यामध्ये पाणी मावणार म्हणजे मला काय करावं लागणार, यामध्ये पाणी मावायचं म्हणजे मला घनफळ काढायचं. आणि घनफळाचा फॉर्म्युला काय, तर बघा याचा घनफळाचा फॉर्म्युला आहे म्हणजे यालाच आपण धारकता म्हणतो 2πr आणि h. आता मी म्हणलं 2 मला माहिती आहे, पाया मला माहिती आहे 22/7 आहे आणि r मला माहिती आहे, सॉरी πr²h. πr²h पाया माहिती आहे 22/7 आहे, आर 17.5. पण हा दिला सेंटीमीटर मध्ये, हा दिला मीटर मध्ये, हे मला चालत नाही. त्यामुळे तिघांचे युनिट सारखे पाहिजे. मग मी काय म्हणलो 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तुम्ही म्हणलं सर 100 सेंटीमीटर सेमी. मग मी उंची किती पकडली 100. उंची किती पकडली 100. उंची किती पकडली 100. मी काय म्हणलो, हे बघा याला 7 ने भाग जातो, याला पण 7 ने जातो. 22 कटतच नाही म्हणजे मला 11 आणि 7च्या पाड्यात उत्तर पाहिजे. हे बघा 11च्या पाड्यात नाहीये, 11च्या पाड्यात नाहीये, 11च्या पाड्यात आहे पण 7च्या पाड्यात नाही. एकच ऑप्शन आहे, मी क्लिक करन. मी सॉल्व्ह केलं पण नाही. मी सॉल्व्ह केलं का नाही, मी फक्त माझं लॉजिक वापरलं, मी फक्त माझ्याने विचार केला तर माझं उत्तर आलं. मी काहीच नाही केलं, ना सॉल्व्ह केलं ना काही नाही, माझं उत्तर सेकंदात आलं. सर्वांना समजलं. नाही सर सॉल्व्ह पण करून दाखवा, मी सॉल्व्ह करत. ते बघा 7 × 7 7 2 14 7 5 35 2.5. आता बघा 22 25 पॉइंट नंतर एक नंबर, एक शून्य खाली 17.5 एक शून्य खाली इंटू 100. 2 0 कटले नो हो. आता यांचा गुणाकार केला, त्याची डबल केली 50, याचे अर्धे केले 11, 11 5 55 550 इंटू 175. मी म्हणलो हो. किंवा तसं जर नाही करायचं असेल 11 गुणिले गेले 5,
5 आणि 7 किती होता 12, आजचाला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि 81ला 1. बघा 85ला 5, 5 आणि 7 12, आजचाला 1, 7 8 9 81ला 1 इंटू 50. गुणाकार केला 0, 5 5 25, 5 2 10 11 12, 19 5 95 आणि 1 96. आता हे काय झालं सेंटीमीटर मध्ये आलं. त्यांनी मला कशामध्ये विचारलं लिटर मध्ये. आता लिटर मध्ये विचारलं त्याला कशाने भाग दिला हजाराने. हजाराने भाग दिला उत्तर आलं 96.25 आणि एकच ऑप्शन आहे दिस इज माय आंसर. सर्वांना समजलं भाई साहब सबको समझा पसंद आई मेंटॉस. सॉल्व करने की जरूरत है क्या. सॉल्व करने की जरूरत है क्या म्हणजे तुम्हाला जर कधी वृत्तचिती बेलंकार काही समजलं तर बेलंकार कोणत्या मध्ये पाड्यामध्ये पाहिजे 7 आणि 11च्या पाड्यात उत्तर पाहिजे हे लक्षात ठेवायचं 7 आणि 11. चला सर्वांना समजलं का लवकर सांगा. 7 आणि 11च्या पाड्यात उत्तर पाहिजे. सर्वांना समजलं का लवकर सांगा. लवकर सांगा सर्वांना समजलं का. यस समझलं. एंड भाई साहब पसंद आया तो लाइक ठोको, पसंद आया तो लाइक ठोको. आप भी बोल रहा हूं पसंद आया तो लाइक ठोको बस बाकी कुछ भी नहीं. चला 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 नेक्स्ट वाचा क्वेश्चन सर्वांनी फास्ट मध्ये वाचा. वाचला. आता म्हणण्याचा अर्थ बघा आंतरिक माप 120 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर 48 सेंटीमीटर वाला एक बक्सा. बक्सा म्हणजे काय असा बक्सा 3D वाला. हा झाला एक बक्सा. लकड़ी के एक ही साइज के घनों से पूर्णतः भरा हुआ है. आता लकडीपासून पूर्ण भरलेला आहे. भरलेला आहे म्हणजे याचं घनफळ काय ही झाली इष्टिकाचिती. मग इष्टिकाचिती म्हणजे आपण म्हणतो त्याला घनफळ. आता त्याचं इष्टिकाचितीचं काय राहतं तर एल बी एच लांबी गुणिले रुंदी गुणिला हेच काय झालं घनफळ. आता नाही काय झालं लकड़ी के एक ही साइज के घनों से पूर्णतः भरा हुआ है. यदि घनों की कुल संख्या 200 है तो प्रत्येक घन का पृष्ठीय क्षेत्रफळ क्या. पृष्ठीय क्षेत्रफळ म्हणजे घन म्हणजे काय हे बघा छोट्या छोट्या अशा घनाने भरलेला आहे तो. ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात ज्याचे सर्व बाजू सारख्या असतात त्याला घन म्हणतो. आणि घनाचे घनफळ जर म्हणलं तर काय राहतो बाजूचा घन. तुम्ही म्हणशाल हो बाजूचा घन. त्यानंतर पृष्ठफळ म्हणलं तर 4 इंटू बाजूचा वर्ग. म्हणलो हो 4 इंटू काय रे पिल्लांनो बाजूचा वर्ग. हो बेटा पेपर सेकंड पण चालू आहे. पेपर सेकंडचे पण उदाहरण आहे यामध्ये. फक्त पेपर फर्स्ट नाही पेपर सेकंडचे पण उदाहरण आहे. आता मला सांगा त्यांनी सांगितलं याच्यामध्ये 200 छोटे छोटे घन आहे 200. ते म्हणलं 200 घन आहे तर एका घनाची साईज किती घनफळ किती तर 200 घन आहे म्हणजे एका घनाची साईज. आता बघा याचं घनफळ म्हणजे हे झालं. असे छोटे 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 200 घन आहे याच्यातून एका घनाची मला साईज भेटल. मग मी सॉल्व केलं अक्कड बक्कड बंबई बो बे एक बे बे दुने 4 बे चौक 8. म्हणलो हो भेटलं. आता म्हणलो एका घनाची साईज भेटली. हे बघा 12 12 आणि 12 का बरं याच्यातून 2 काढले तर साईन दुने 12. म्हणलो हो मला एका घनाची साईज भेटली. आता म्हणलो एका घनाची साईज भेटली तर एक घनाचे घनफळ किती आहे इतकं. आणि घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन. मग बाजूचा घन म्हणलं तर बाजू किती पिल्ल्यानो 12 गुणिले 12 गुणिले 12. हा घनफळ कशाचा आहे बाजू किती भेटली तुम्ही म्हणशाल 12. मग बाजू जर 12 भेटली तर त्यांनी पृष्ठफळ विचारलं 4 12चा वर्ग. 12चा वर्ग किती 144. 4 ने गुणाकार केला 4 चौक 16 14 चौक 56 आणि 1 57 576. माझं उत्तर आलं पाहिजे 576. चला सर्वांना समजलं का. चला सर्वांना समजलं का 576 लवकर सांगा. सर्वांना समजलं का 576 लवकर सांगा. मेसेज करा सर्वांना समजलं का फास्ट मध्ये. बेटा कोणी नाही घेणार
चलो बोलो जल्दी जल्दी जल्दी. यस, समजलं. तर तुम्ही पाढ्यात पाहिलं असतं तर मी म्हणलं पाढ्यात पाहिलं असतं तर मला 12 ने भाग जायला पण होता. 12 ने भाग जाणं एकच ऑप्शन होती इथं बघा, 12 ने भाग जाणं बघून घ्यायचं. चल नेक्स्ट वाचा. मग प्रत्येक गणिताची प्रॅक्टिस करून घ्या ना, प्रत्येक गणिताची प्रॅक्टिस. एकही गणित सुटणार नाही भैया, भैया एकही गणित सुटणार नाही. जल्दी जल्दी जल्दी. धनंजय मी तुझ्या मनात आहे रे बेटा, मी कुठेच नाही, इथंच आहे तुझ्या मनामध्ये. कुठं जाणार आहे मी? चला लवकर 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 फास्ट. एबीसीडी एक समलंब है. समलंब म्हणजे काय? ट्रॅपेझियम असा, बरोबर. जिसके एडी और बीसी समांतर है. ए बी 5, बीसी 11, एडी 7 सेंटीमीटर है. उन्होंने क्या कहा? इतपर्यंत दिलं. डीए को एक बिंदु एफ तक, बघा डीए को, ये डीए को एक बिंदु एफ तक, हे बघा एक बिंदु एफ तक असं बघा, एफ तक. डीए को एक बिंदु एफ तक इस प्रकार बढ़ाया गया है कि एफ 3 सेंटीमीटर होगा. एफ किती झाला? 3 सेंटीमीटर झाला. असं याने वाढवलं. मी त्याचा पेन चेंज करतो. बघा कशा प्रकारे वाढवलं बघा. तीन सेंटीमीटर एफ ला वाढवलं. चला इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? लवकर सांगा पिल्ल्यांनो, इथपर्यंत समजलं लवकर सांगा. समजलं. आता बघा एफ 3 सेंटीमीटर तथा बीएफ, हे बीएफ आहे ना, हा डीएफ चा काय माहितीये का? बीएफ हा डीएफ चा पॅरल आहे बा. याचा अर्थ काय झाला? परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तर समलंब एबीसीडी का क्षेत्रफळ किती? आता म्हणलं समलंब का क्षेत्रफळ, समलंब, समलंब का क्षेत्रफळ काय राहतं? 1/2. समलंबाचं क्षेत्रफळ लक्षात ठेवा 1/2. समांतर भुजय का एक म्हणजे समांतर बाजूची बेरीज आणि त्यांचा फरक म्हणजे उंची. त्यांचा फरक म्हणजे उंची, त्यांच्यामधली फरक म्हणजे उंची. आता असा राहिला तुमचा फरक. तर याला कसं करता येईल? आता मला सांगा पिल्ल्यांनो, मला काही करून ही उंची माहित असणं आवश्यक आहे, नाहीतरी उत्तर काढता येत नाही. तुम्ही म्हणशाल हो. आता मला सांगा, हे मला 5 दिलेलं आहे, हा पायथागोरसचा थेरम झाला. 3 4 5 पायथागोरसचा थेरम. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग किती आहे? 5चा वर्ग प्लस 3चा वर्ग प्लस बाजूचा वर्ग. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, बाजूचा वर्ग. तोंड यायला पाहिजे 16, बाजूचा वर्ग. उत्तर किती आलं? 4. आली बाजू 4. आता सर 4 बाजू आली, अरे मग झालं ना गणित. तर कसं? अरे या दोघांमधला फरक 4 आला. मला ही 5 माहिती आहे. मला सांगा, मला समांतर बाजूची बेरीज माहिती आहे. समांतर बाजू कोण आहे? ही आणि ही, या दोघांची बेरीज माहिती आहे. 1/2 7 + 11 गुणिले 4. 2 दूने 4, 11 7 18, 18 दूने 36. हो गया भाई मेरा 36. ले हो गया 36. सीधी बात, नो बकवास. सीधी बात, नो बकवास. चला समजलं का? लवकर सांगा. समजलं का? लवकर सांगा. भाई साहब पसंद आया तो लाइक ठोको, पसंद आया तो लाइक ठोको. भाई साहब पसंद आया तो लाइक ठोको.
भाई साहब पसंद आया तो लाईक ठोको. समजलं सर्वांना? मेसेज करा. सर्वांना समजलं? मेसेज करा फास्ट. चलो वाचा बरं लवकर फास्ट. एक नंबर गणित. पहिले तुम्ही 2-3दा गणित वाचा. तुम्हाला सांगतो ऍज इट इज असे गणित येतील. फक्त तुम्ही 2-3दा वाचा. मग मी समजून सांगितलं अंकी पक्कवून जाईल. लवकर लवकर वाचा. फास्ट फास्ट वाचा. चला झालं. चलो 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 चलो. आता वाचलं सर्वांनी? चलो आता मला आपल्याला अर्थ समजून घ्या. वाचलं असेल अर्थ समजून घ्या. असंच गणित आहे ना. दीपक 150 मीटर लंबाई और 100 मीटर चौड़ाई वाले आयताकार मैदान के 10 चक्कर पैदल चलकर लगाता है. म्हणजे याचा अर्थ हे बघा, असं आयताकार मैदान आहे. हे किती आहे? 150 आणि हे किती आहे? 100. आता दीपक काय करतो? इथून असा पायी पायी जातो, असा पायी पायी जातो, असा पायी पायी जातो, असा पायी पायी येतो आणि तो एक चक्कर नाही मारत. चक्कर किती मारतो? 10. आता मला सांगा, तो कोपऱ्या कोपऱ्यावर पायी पायी गेला. याचा अर्थ मला काय काढायची? परिमिती. तुम्ही म्हणशाल हो. आणि परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे काय असते पिल्लांनो? परिमिती म्हणजे 2 लांबी प्लस रुंदी. मी म्हणलो हो. 2 लांबी किती आहे? 150 प्लस रुंदी किती आहे? 100. हे किती झाले? 250. 250 दुने 500. मी म्हणलो चला. म्हणजे एक राऊंड मारायला, याला एक राऊंड मारायला 500 मीटर जावं लागतो. तो किती चक्कर घेतो? 10. म्हणजे टोटल किती किलोमीटर, किती मीटर चालतो? 500 गुणिले 10, 5000 मीटर. चला इथपर्यंत समजलं का रे पिल्लांनो? मला सांगा, इथपर्यंत सर्वांना समजलं का? मेसेज करा. इथपर्यंत सर्वांना समजलं की मेसेज करा लवकर फास्ट. इथपर्यंत सर्वांना समजलं की मेसेज करा लवकर फास्ट. समजलं इथपर्यंत? मेसेज करा लवकर. समजलं का? डन. आता त्यांनी काय सांगितलं? यदि उसे 0.1 किलोमीटर. आता बघा, हे मीटर मध्ये 1 किलोमीटर मध्ये चालणार आहे का? नाही. 0.1 किलोमीटर क्षेत्रफल वाले वर्गाकार मैदान के चक्कर लगाने पड़े तो वह इस मैदान के कितने चक्कर लगाए जिससे वह अपने पैदल चलने के नियम कार्य को पूर्ण कर. म्हणजे रोज त्याला सवय लागली 5000 मीटर जाण्याची. रोजची सवय का लागली? 5000 मीटर जाण्याची. मग रोज तो 5000 मीटर जातो. तर मला सांगा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? जर त्यांनी एक असा चौकोन आहे असा गेला, पण तो किलोमीटर मध्ये दिला. मला सांगा 0.01 किलोमीटर आहे. याला मीटर मध्ये केलं 1000. ते किती होणार पिल्लांनो? तुम्ही म्हणशाल 10. मग आता हे 10 झाले. मग मला सांगा, याचा वर्ग जर केला तर किती झाले? 100. म्हणलो हो 100. आता 100 आला. मला राऊंड मारायचा. हा पण 100, हा पण 100. ते किती झाले? 400. म्हणलो हो. म्हणजे हा 100, हा 100. एका राऊंड मध्ये 400 जाणार. मला सांगा 5000 कम्प्लीट करायचं. एका राऊंड मध्ये 400 जाणार तर किती राऊंड मारावं लागेल? 4 ने भाग दिला. 4 1 4 उरलं 1.
4 दुने 8 म्हणजे 12.5 अप्रॉक्सिमेट 13 म्हणजे मला 13 राऊंड मारावं लागेल. ऑप्शन मध्ये 13 आहे. ऑप्शन मध्ये 13 आहे. चला सर्वांना समजलं का? सर्वांना समजलं का? लवकर सांगा. ऑप्शन मध्ये 13 आहे. सांगा लवकर. सर्वांना समजलं का? सर्वांना समजलं का? लवकर सांगा. जबरदस्त. तुमचे मेसेज येऊन द्या. फास्ट 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 मेसेज. चला नेक्स्ट. नीट वाचा गणित. आपण सेकंदात उत्तर काढू. नीट वाचा. एकदम चांगल्या पद्धतीने गणित वाचा. आपण सेकंदात उत्तर काढू. काहीच अडचण नाही. लवकर वाचा. लवकर वाचा. लवकर लवकर नीट वाचा. वाचलं का? चल आता बघा मी सांगतो. 88 सेंटीमीटर और 10 सेंटीमीटर माप वाले आयताकार कागज. आता हा आयताकार कागज आहे. हा काय 88, हा कोण आहे 10. आयताकार कागज के टुकड़े को बिना अतिव्यापन किए मोड़कर एक 10 सेंटीमीटर ऊंचाई का बेलन बनाना चाहता है. आता म्हणजे काय, याला काही न करता असं पलटी मारायचं असं, आणि याच्यापासून काय बनवायचंय, असं बनवायचंय, असं असं की ज्याची उंची किती पाहिजे 10. यालाच असं काय करायचं, गोल करायचं, आणि ज्याची उंची किती पाहिजे 10 असं त्यांनी सांगितलंय. हा मागच्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे. हा त्याची उंची किती पाहिजे, मला 10 पाहिजे. त्याची उंची किती पाहिजे 10. आता मला सांगा त्यांनी काय सांगितलं, आता बेलन असाच आहे ना. आता बेलनचा बघा हा प्रकार असा गेला म्हणजे त्याची काय झाली, परिमिती तयार झाली. आता बघा ना, हा बघा ना, हा जो असा आहे ना, असा फोल्ड केला तर 88 ना असं गोल, तर हे पूर्ण आहे ना, हे 88 हे पूर्ण काय 88. आता पूर्ण 88 याचा अर्थ तो काय म्हणला, वर्तुळ. आता सपोज मी तुम्हाला म्हणतो, हे बघा माझ्याकडे हा पेज आहे, समजून घ्या, हा माझ्याकडे पेज आहे, बरोबर. हा पेज आहे, हा पेज आहे. या पेजला मी असं फोल्ड केलं, हा पेजला मी काय केलं, फोल्ड केलं. हे बघा फोल्ड केलं, तर हा पार्ट फोल्ड झाला. फोल्ड झाल्यानंतर असा मी बेलन तयार केलं. तो हा जो टाईट होता हाच फोल्ड झाला, आणि मग याची पूर्ण माप किती होतं 88, म्हणजे याची परिमिती काय झाली 88. परिमिती म्हणजे काय, परीघ. परीघ किती झाला याचा 88. परिमिती म्हणजे काय, परीघ. परीघ काय झाला 88. मग 88 परीघ झाला म्हणजे वर्तुळाचा परीघ काय असतो पिल्ल्यांनो, तुम्ही म्हणशाल वर्तुळाचा परीघ असतो 2πr. हा किती दिला 88. पायाची व्हॅल्यू किती 22/7 इंटू r. 22 चोक 88, 2 दुने 4, 7 दुने 14. आर किती आलं 14. म्हणलो हो, आर किती आलं 14. चला आर किती आलं 14. आर किती आलं 14. हा अर्थ समजला का, लवकर सांगा. हा अर्थ समजला का, लवकर सांगा फास्ट मध्ये. हा अर्थ समजला का, लवकर सांगा. आर किती आलं 14. सर्वांना समजलं का, लवकर सांगा. आता त्यांनी काय सांगितलं की बेलन बनान आहे. आता बेलन बनान म्हणजे मला याचं काय काढावं लागेल, घनफळ. आता बेलनचं घनफळ म्हणजे आयतंकार, घनफळ म्हणजे आयतंकार म्हणजे काय, πr²h. पाया मला माहिती आहे 22/7 आहे. आर किती आहे 14, 14 आणि हाईट किती आहे 10. 7 दुने 14, 14 दुने 28, 22 गुणिले 28. डबल केलं 56, अर्धे केले 11, 6 6 5 11, 616. इथपर्यंत बनन. एकच ऑप्शन आहे 616 झालं. एकच ऑप्शन आहे 616 झालं.
समजलं? झालं. आता त्यांनी काय सांगितलं, लिटर मध्ये काढा. जर लिटर मध्ये काढायचं तर मग आता दोन हे केलं तर हे बघा 1000 ने भाग दिला तर मला सांग किती लिटर आलं, 6.160. झालं, एकच ऑप्शन आहे. डन. पसंद आया तो लाइक ठोको, पसंद आया तो लाइक ठोको, पसंद आया तो लाइक ठोको. पसंद आया तो लाइक ठोको. नेक्स्ट. चला नेक्स्ट वाचा बरं, नेक्स्ट वाचा बरं लवकर फास्ट मध्ये. लवकर वाचा फास्ट मध्ये, लवकर वाचा फास्ट मध्ये. आता बघा तोंडी बघा, किसी घन का आयतन, आयतन म्हणजे काय, घनफळ 2197 सेंटीमीटर आहे. इसका पार्श्वपृष्ठीय क्षेत्रफळ किती. आता 2197 13चा घन आहे, 13च्या पाड्यात उत्तर पाहिजे. बघा 13 ने भाग जातो का, 13 5 65, 13 सक 78, 13 सक 78 उरले 6 जातो. 13 5 65, 13 सक 13 7 91. बघा 13 ला याला पण भाग जातो, 13 ला सगळ्यांनाच 13 ने भाग जातो. मग हा 4 ने भाग झाला पाहिजे. 4 ने याला ने जात, याला ने जात, 4 1 4, पण याला 13 ने जातो का, हे बघा 4 ने 4 1 4, 5 6 7. बघा 4 1 4, 5 6 7 याला जातो. मग माझं उत्तर आहे हे. सर तोंडी घेतलं, हा तोंडी घेतलं सर. सर कसं, किसी घन का आयतन. आता घनाचे घनफळ काय असते, आयतन. तुम्ही म्हणशाल बाजूचा घन 2197 बरोबर बाजू. हा तिकडे गेला घनमूळ झाला, हा कशाचा घन आहे 13. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं, अरे त्यांनी सांगितलं पृष्ठीय क्षेत्रफळ सांगा. पृष्ठीय क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, 4 गुणिले बाजूचा वर्ग. सांगा 13चा वर्ग किती, तुम्ही म्हणशाल 13चा वर्ग 169. 4 9 36, 4 सख 24, 25 26 27, 4 1 4, 5 6 676, सॉरी 676. समजलं? समजलं लवकर सांगा, समजलं का लवकर सांगा, समजलं का लवकर सांगा पिल्ल्यांनो, समजलं का लवकर सांगा, मेसेज करा लवकर. समजलं का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांना समजलं का? जबरदस्त जबरदस्त. चला नेक्स्ट. चला परत समलंब चौकोनाला, परत समलंब चौकोनाला. सर कसं, समलंब PQRS में, PQ आणि SR में PQ तथा SR का अनुपात 3:2 है. आता बघा असा राहतो समलंब PQRS. PQ और SR का अनुपात हा 3x है, हा 2x है. म्हणलो हो. चला झालं, 3x और 2x. यदि समलंब का क्षेत्रफळ 480, आताच सांगितलं समलंबचं क्षेत्रफळ काय असतं, तर समलंबचं क्षेत्रफळ असतं 1/2, त्याच्यानंतर समांतर बाजूची बेरीज, समांतर बाजूची बेरीज इंटू फरक. कोणता फरक, ह्या दोघांमधला फरक, हा फरक राहतो हा. विचारलं PQ आणि SR के बीच की दूरी 12 है, 12 दूरी पण दिली, तो SR की लंबाई कितनी है, SR की लंबाई कितनी है, बोलो SR की लंबाई कितनी है बताओ. SR की. सर कसं, समलंब का क्षेत्रफळ 480 दिया है भाई, 1/2 म्हणलो यस. आता समांतर बाजूची बेरीज, या समांतर बाजूची बेरीज केली 3x + 2x आणि त्यांच्यामधला फरक केला, फरक किती आहे 12. बघा बेसकून 12, 6 ने भाग दिला 6 8 48, 3 2
5x 5ने भाग दिला तर हे किती आले 16. अरे है ना. आता त्यांनी विचारलं एस आर की लंबाई किती आहे. एस आर म्हणजे किती 16 गुणिले 3 16 48. माझं उत्तर आहे 48. ऑप्शन बी इज माय राईट आन्सर. ऑप्शन बी इज माय राईट आन्सर. ऑप्शन बी इज माय राईट आन्सर. चला सर्वांना समजलं का. सर्वांना समझ भाई साहब. पसंद आया तो लाइक ठोको. पसंद आया तो लाइक ठोको. अभी बोल रहा हूं पसंद आया तो लाइक ठोको. चला सर्वांना समजलं का. लवकर सांगा. पसंद आया तो लाइक ठोको. बाकी कुछ नाही. लवकर 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 फास्ट. चला जबरदस्त 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 जबरदस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला नेक्स्ट. चला वाचा बरं सर्वांनी. लवकर वाचा सर्वांनी. सर्वांनी लवकर वाचायचं. फास्ट मध्ये वाचा सर्वांनी. फास्ट. लवकर वाचा. पहिले वाचायचं गणित. गणित वाचा. शांतीने वाचायचं गणित. शांतीने वाचायचं. बॅच बद्दल बघा. मला या नंबरवर कॉल करायचा 98 60 59 33 22. कोणाला जर बॅच लागली असेल तर या नंबरवर मला कॉल करायचा. नाहीतरी सुरासे सरांना कॉल करायचा. बाकी काहीच नाही. बॅच बद्दल मला या नंबरवर कॉल करायचा. चालेल सर्वांना. लवकर वाचा गणित वाचा. लवकर फास्ट मध्ये गणित वाचा. दोन मिनिटं लक्ष देता. आता पिल्लांनो बघा मी सांगतो काय नीट लक्ष द्या. एक घनाकार गोदाम की लंबाई. आता घनाकार गोदाम आहे. असा गोदाम आहे. घनाकार असा घनाकार गोदाम आहे. त्याने काय सांगितलं याची लंबाई 56 है 42 है और 10 है. इसके अंदर अधिकतम कितने घनाकार डब्बे रखे जा सकते यदि प्रत्येक डब्बे की विमाएं 2.8 मीटर 2.5 मीटर आणि 70 सेंटीमीटर मुद्दाम दिलं. मग सेंटीमीटरचं रूपांतर मला कशात करावं लागेल मीटर मध्ये. मला सांगा 70 भागिले 100 केलं उत्तर काय ना 0.70 मीटर. मिळलो हो. मग मला सांगा याचं घनफळ करायचं. घनफळ किती असतं याचं. आता डब्बे किती बसणार. त्याचं घनफळ किती आहे 56 42 और 10 आणि किती रे बाबा 2.8 2.5 आणि 0.7. तुम्ही म्हणशाल हो. आता मला सांगा पॉइंट नंतर एक नंबर पॉइंट नंतर एक नंबर पॉइंट नंतर एक नंबर म्हणजे 1 3 0 वरती गेले. 3 0 कुठे गेले वरती. म्हणलं हो पिल्ल्यानो 3 0 वरती गेले. बघा 3 0 वरती 1 2 3 तर बरोबर. 28 1 28 28 2 56 7 1 7 7 चौकून 42 25 1 25 25 चौक 100 3 2 12 आणि 12 1 12 12 2 24 12 12 चौक 48 आणि 2 0 4800. ऑप्शन मध्ये डी दिस इज माय आन्सर 4800. चला सर्वांना समजलं का 4800 आन्सर. मेसेज करा. सर्वांना समजलं का 4800 आन्सर. लवकर मेसेज करा. सर्वांना समजले का 4800 आन्सर. फास्ट मध्ये मेसेज करा. सर्वांना समजले का 4800 आन्सर. मेसेज करा लवकर. फास्ट 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 मेसेज करा. सर्वांना समजलं का लवकर मेसेज करा. फास्ट 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 सर्वांचे मेसेज यायला पाहिजे. फास्ट लवकर लवकर. यस 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 सगळ्यांनी मेसेज करायचे. फास्ट फास्ट. जबरदस्त जबरदस्त. चलो नेक्स्ट. वाचा बरं गणित. लवकर वाचा गणित फास्ट मध्ये. लवकर वाचा फास्ट मध्ये गणित. लवकर वाचा फास्ट मध्ये गणित. वाचायचं पहिले गणित स्वतः वाचायचं पिल्ल्यांनो. जर तुम्ही स्वतः गणित वाचलं ना आणि मेसेज फास्ट 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 मध्ये करायचे बेटा. सर्वांचे मेसेज येऊन द्या फास्ट.
लवकर, जितके लाईव्ह आहे तितके मेसेज लवकर फास्ट फास्ट करायचे. पहिले वाचा, गणित वाचा सर्वांनी फास्ट मध्ये लवकर. तर कसं, किसी समलंब क्षेत्रफळ 105 सेंटीमीटर आहे. आत्ता झालं समलंब म्हणजे काय. क्षेत्रफळ, समलंबचं क्षेत्रफळ काय राहतं, 1/2 समांतर बाजूची बेरीज इंटू फरक. मिळलो हो. आता त्यांनी काय सांगितलं, त्याचं क्षेत्रफळ 105 आहे. हे बघा 105 आहे, 1/2. उसका शीर्ष लंब 7 है, म्हणजे मला हे सुद्धा 7 भेटले. यदि समांतर भुजाओं की एक भुजा दूसरी भुजा से 6 सेंटीमीटर अधिक लंबी है, म्हणजे एक जर x असेल तर दुसरी x+6 असेल, 6 सेंटीमीटर अधिक लंबी है, तो लंबी भुजा की लंबाई सेंटीमीटर में बताइए. लंबी भुजा की लंबाई सेंटीमीटर में बताइए. आता मला सांगा, मी तिकडे ह्या 7 ने भाग दिला, 7 × 7, 7 × 35, 3 गेले, 2 तिकडे गेले, 15 2 30. x 2x + 6, हा प्लस इकडे आल्यावर मायनस, 30 मधून 6 गेला 24, 2x, 2 ने भाग दिला 12, x बरोबर 12. 12 ही लहान सीमा आहे, मोठी किती, 6 ने जास्त. 12 × 6 18, हे माझं उत्तर 18. 12 × 6 18 म्हणजे 18 उत्तर आलं. चला, समजलं का सर्वांना. मेसेज करा, सर्वांना समजलं का. लवकर लवकर मेसेज करा पिल्लांनो, फास्ट. सर्वांना समजलं का, लवकर लवकर मेसेज करा फास्ट. लवकर लवकर मेसेज करा, सर्वांना समजलं का पिल्लांनो, फास्ट. सर्वांनी मेसेज करा फास्ट फास्ट फास्ट. सर्वांना समजलं का. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कुठे गेले सर्वजण कुठे गेले. लवकर लवकर सर्वांना समजलं का. फास्ट फास्ट फास्ट. नेक्स्ट वाचा लवकर. बेटा ये गणित बहुत आसान है, फक्त समजायला पाहिजे, बाकी काही नाही. फास्ट. आता बघा, किसी त्रिभुज की एक भुजा 5 सेंटीमीटर, त्रिभुज म्हणजे असा त्रिकोण आहे. एक भुजा 5 सेंटीमीटर, दूसरी भुजा 10 सेंटीमीटर है, और इसका परिमाप P है. परिमाप म्हणजे P, काहीतरी बाजू P है. P एक पूर्णांक संख्या है, तो P के न्यूनतम और अधिकतम संभव माप क्या है. म्हणजे परिमाप म्हणजे काय, परिमिती P आहे. तर त्यांनी सांगितलं P ची जास्तीत जास्त परिमिती काय येऊ शकते आणि कमीत कमी काय येऊ शकते, सांगा. P चं अंक काय येऊ शकतो. आता मला जास्तीत जास्त कसं येऊ शकतो, तर मला नियम माहिती आहे. कोणत्याही त्रिकोणाचा, आता असा त्रिकोण आहे 3 4 5, बघा ह्या 2 बाजू आहे का, तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असतात. कोणत्याही असू द्या, 2 बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त. बघा 5 आणि 4 याच्यापेक्षा जास्त, 4 आणि 3 याच्यापेक्षा जास्त. 10 आणि 5 15, म्हणजे कमीत कमी 14 असेल. बघा 14 जर घेतली, जास्तीत जास्त 14, तर कशी सर, बघा 14 आणि 10 घेतले याच्यापेक्षा मोठे, 14 आणि 5 घेतले याच्यापेक्षा मोठे, हे घेतले याच्यापेक्षा मोठे, कोणतंच कमी राहत नाही. म्हणजे जास्तीत जास्त किती राहू शकते, 14 असं मला म्हणता येईल. जास्तीत जास्त किती राहू शकते, 14. जास्तीत जास्त किती राहू शकते, 14. सर कमीत कमी किती राहू शकते, कमीत कमी किती राहू शकते, कमीत कमी आपण म्हणू शकतो. बघा 10 मधून 5 गेले 6, कमीत कमी 6. सर कसं, 6 आणि 5 11 याच्यापेक्षा, 10 आणि 6 16 याच्यापेक्षा मोठी, 10 आणि 5 15 याच्यापेक्षा मोठी, कमीत कमी 6. आता 6 पेक्षा कमी घेतली 5. आता जर 5 घेतली तर 5 आणि 5 10 सारखी येते, नाही राहू शकत. तर कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 15. जर मी 14 घेतली तर बघा 14 + 10 + 5, परिमिती काय होऊ शकते, 10 20 29. त्याच्यानंतर 6 + 10 + 5, 10 20 21. तर कमीत कमी 21, जास्तीत जास्त 29. 21 आणि 29 राहू शकते, 21 आणि 29 राहू शकते.
काय 32 येतं बेटा सांग. वैभव कुलकर्णी काय 32 येतं सांगा बेटा. काय 32 येतं सांग ना बेटा. वैभव बोला काय 32 येतं बेटा. चलो जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. नेक्स्ट वाचा पहिले, सर्वांनी वाचा, लवकर वाचा. सर कसं 700 मीटर क्षेत्रफळ का आयतनकार टँक को भरने के लिए. आता टँक बघा असं, हा टँक आहे, याच्यामध्ये किती 700 मीटर क्षेत्रफळ असताना टँक आहे. 140 मीटर पाणी की आवश्यकता आहे, म्हणजे 140 मीटर घन पाणीची आवश्यकता आहे. म्हणजे जो पाईप आहे ना 140 मीटर घनाचा पाईप आहे, याची आवश्यकता आहे. तो टँक में पानी का स्तर की ऊंचाई क्या होगी. आता मला सांगा, मला क्षेत्रफळ माहिती आहे किती आहे म्हणून. किती ते क्षेत्रफळ त्यांनी दिले, आयतन पाणी किती आहे 140, 700 मीटर मध्ये आणि ही झाली ऊंचाई. बरोबर. म्हणजे हे जे ना भरण्यासाठी त्यांनी 1 मीटर मध्ये 200 मीटर क्षेत्रफळ के आयतांकार, म्हणजे खाली आहे ना हे बघा असं आहे ना, असा की अशी राहती. तर त्यांनी सांगितलं हे नाही हे 700च आहे आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे ना 140 मीटर क्यूब मध्ये भरल्या जातं. त्याची उंची किती राहणार सांगा. उंची हे बघ, याची काय झाली, खालच्याचं सूत्र हे झालं डन. ही त्याची क्षेत्रफळ उंची काढायची. उंची काढली 140 भागिले 700 उंची. 0 0 गटले 14 5. पण एकाच 5 ही उंची कशामध्ये भेटली, मीटर. कशामध्ये भेटली, मीटर. मला ऑप्शन सगळे सेंटीमीटर मध्ये, मग याला सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी 100 ने गुणाकार तेव्हा सेंटीमीटर झालं. 5 ने भाग दिला 5 दुने 10 म्हणजे 20 सेमी. हे माझं उत्तर आलं 20 सेमी. किती उत्तर आलं 20 सेमी. हे बघा 20 सेमी आलं का उत्तर. 20 सेमी 20 सेमी उत्तर आलं का लवकर सांगा. 20 सेमी उत्तर आलं लवकर सांगा. समजलं सर्वांना. 20 सेंटीमीटर उत्तर आलं लवकर समजलं लवकर सांगा. फास्ट 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 मेसेज करा सर्वांचा, लवकर लवकर मेसेज करा, फास्ट मध्ये मेसेज. चलो जल्दी. नेक्स्ट वाचा बरं लवकर, फास्ट लवकर वाचा. चलो व्हेरी गुड व्हेरी गुड. चला नीट वाचा गणित, लवकर वाचा, फास्ट फास्ट फास्ट, लवकर वाचा, लवकर 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 फास्ट. आता बघ काय म्हणणं आहे. किसी त्रिभुज का क्षेत्रफळ एक वृत्त के क्षेत्रफळ के बराबर. त्रिभुज म्हणजे काय, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ. नीट लक्ष द्या काय म्हणतो. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्राच्या बराबर आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय 1/2 पाया गुणिले उंची आणि इकडं पाय आर स्क्वेअर असं राहतं. पाय आर स्क्वेअर जिसका परिमाप 6 थीटा है. आज जिसका परिमाप, हे परिमाप कोणाचं दिलं तुम्ही सर, हे परिमाप कोणाचं दिलं, हे वृत्ताचं दिलं. आता वृत्ताचं परिमाप म्हणजे काय, हा परीख, हा परीख
आणि परीघ काय असतो 2πr बरोबर किती दिला 6π. पाया पाया कटला, 2 ने भाग दिला तर आर किती भेटला 3. म्हणलो आर तर 3 भेटला. मला सांगा 22/7 आर किती भेटला 3चा वर्ग 9 बरोबर. आता यांनी काय सांगितलं, यदि त्रिभुज का आधार म्हणजे पाया 8 असेल तो उंचाई किती 1/2 आणि हा किती दिला 8 तर उंची किती असं सांगितलं. मी म्हणून तुम्ही पाया पकडतच नाही का, त्यांनी पाया ऑप्शन मध्ये दिलेला आहे. मी याला पकडतो 9. बेचोकाट हा तिकडे गेला तर उंची बरोबर पाया इंटू 9/4. मग उंची काढली त्याला 4 ने भाग दिला 4 1 4 4 2 8 पॉइंट 4 2 8 4 5 20 2.25 पाया. ते बघा 2.25 पाया ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन मध्ये आहे 2.25 पाया ऑप्शन मध्ये आहे. रोहिणी जबरदस्त. जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा फास्ट फास्ट फास्ट. जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा फास्ट. जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा फास्ट फास्ट फास्ट. चलो जबरदस्त 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 जबरदस्त. एक नंबर एक नंबर एक नंबर. चलो नेक्स्ट वाचा. समबाहू म्हणजे काय, 2-3दा गणित वाचा, 2-3दा गणित वाचा, ऑटोमॅटिक तो कॉन्फिडन्स वाढतो. 2-3दा गणित वाचा, ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढतो बेटा. आता बघा, दो समबाहु त्रिभुज के क्षेत्रफलों का अनुपात 16:9. समबाहु त्रिभुज के क्षेत्रफलों का अनुपात 16:9 है. यदि छोटे त्रिभुज का परिमाप 63 सेंटीमीटर है तो बड़े त्रिभुज के भुजा छोटे त्रिभुज की भुजा से कितने अधिक है. म्हणजे दोघांच्या बाजूमधला फरक. समबाहु म्हणजे काय, समभुज त्रिकोण ज्याची प्रत्येक अँगल 60 अंशाचा असतो आणि प्रत्येक बाजू सारखी सारखी असती ए ए ए. आणि याचं सूत्र काय असतं, √3/4 बाजूचा वर्ग हे त्याचं क्षेत्रफळ असतं. बाजूचा वर्ग हे त्याचं क्षेत्रफळ असतं. म्हणलो हो. आता त्यांनी काय सांगितलं की मला बाजू माहित पाहिजे. त्यांनी सांगितलं जो छोटा त्रिभुज आहे त्याची बाजू किती आहे 63. पण कोणती बाजू, परिमाप. परिमाप म्हणजे काय, परिमिती. परिमिती किती आहे 63 आणि परिमिती म्हणजे काय 3a बरोबर 63. 3 ने भाग दिला a बरोबर 3 दुने 7 3 1 3 21. म्हणजे ही 21 ही पण 21 आणि ही पण 21. आता त्यांनी शब्द काय सांगितला बघा, त्यांच्या क्षेत्रफळाचा अनुपात 16:9 आहे. आता क्षेत्रफळ म्हणजे काय, वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. मी याला a म्हणतो आणि एकाला b म्हणतो, हा b चा वर्ग. वर्गमुळात 3/4 मी म्हणतो याला मी a चा वर्ग म्हणतो, हा दिला 16:9. किती प्रमाणे हे आणि हे कटलं. हा वर्ग इकडे गेला वर्गमूळ होणार, तुम्ही म्हणशाल हो. हा वर्गमूळ झाला हा कशाचा वर्ग होणार, तुम्ही म्हणशाल हा होणार 4चा, हा होणार 3चा. म्हणजे b म्हणजे किती भेटलं 4 तर a म्हणजे किती भेटलं 3. म्हणलो हो. मग मला सांगा a ही बाजू 3 आहे आणि 3 म्हणजे ओरिजिनल बाजू किती आहे 21. 3 म्हणजे 21. त्यांनी सांगितलं दोघांमधला फरक 1 म्हणजे किती 3 7 21. उत्तर येणार 7. ऑप्शन बी इज माय राईट आन्सर. 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 बोला
समजलं? चल नेक्स्ट. नीट वाचायचं गणित. गणित शांतीने नीट वाचायचं. लवकर लवकर फास्ट वाचा, नीट वाचा. तर काय, एक टंकी घनाभ के आकार की है. घनाभ म्हणजे असं घनाकृती आकाराची आहे. इसमें अधिकतम 540 लीटर पानी आ सकता है. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण पाणी किती मावू शकतो? 540. यदि इस टंकी की लंबाई 8 तथा चौड़ाई 15, इसमें पानी की गहराई कितने मीटर होगी जब यह 2/3 भरी हो. जेव्हा ती 2/3 भरलेली असेल तेव्हा तिची किती लंबाई होणार, म्हणजे हाईट किती होणार सांगा, असा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आता मला सांगा, 2/3 भरलेली आहे, 2/3 भरलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला? पहिले 540 होती, आता 540 पैकी ती 2/3 भरली म्हणजे 1/3 खाली असेल. 1/3 खाली म्हणजे 2/3 भरली म्हणजे किती भरली? जर मी 3 ने भाग दिला, 3 1 3, उरले किती 2, 3 8 24, म्हणजे 360 लिटर भरलेली आहे. मी म्हणलो हो. आता 360 लिटर भरलेली आहे म्हणजे इथे आता हिची कॅपॅसिटी 540 होती पण भरली 360च. आणि याची लंबाई किती आहे? 8, रुंदी किती आहे? 15, आणि यांनी सांगितलं याची उंची किती सांगा. उंची 15 8 120, 360 भागिले 120 भाग दिला 12 36, म्हणजे उंची किती आहे? 3. ऑप्शन डी इज माय राईट आन्सर. ऑप्शन डी इज माय राईट आन्सर. चला, सर्वांना समजलं? सर्वांना समजलं? सर्वांना समजलं? बघा, गणित सोपं राहतं रे, फक्त समजून घेता यायला पाहिजे. गणित तर सोपं राहतं, गणिताचं काहीच अडचण नाही. चला, जबरदस्त जबरदस्त. नेक्स्ट वाचा बरं लवकर, वाचा बरं लवकर. लवकर वाचा. झालं? डी. खूप जण म्हणतात डी डी डी. बघा, कागज की 2 सीटों की सीटें ली गई,
जिनका माप 22 सेंटीमीटर और 28 सेंटीमीटर, 22 इंटू 28। प्रत्येक शीट के एक बेलन बनाया गया जिससे कि ऊंचाई 22 सेंटीमीटर और दूसरी की ऊंचाई 28 सेंटीमीटर है। उसके आयतनों घन सेंटीमीटर में अंतर कितना होगा बताओ। 0 पहिला सांगतो 0, काहीच नाही, 0। सोडून दाखवायचं का? सोडून दाखवायचं का तुम्ही सांगा? सोडून दाखवतो बाबा, बरोबर का? अरे असं नसतं रे भाऊ, पहिल्या फसायचं नाही। याने जर उलट दिलं असतं तर 0 झालं असतं, उलट नाही दिलंय, उलट नाही दिलं, इतकं लक्षात ठेवा। उलट दिलं का नाही दिलं ते सॉल्व्ह करावं लागणार आहे। 2 त्रिज्या वेगवेगळ्या तयार होणार। सर कसं? आता मला सांगा, 22 उंची आणि एक उंची 28 उंची असे 2 जण आहे, 2 वेगवेगळे बना, 22 उंची वाले आणि 28 उंची वाले। बघू ना, बघू। आता मी काय म्हणतो, याला मी 28 देतो। आता 22 उंची म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला काय ना, पाय आर स्क्वेअर। हो, 22 उंची। आता 22 उंची वाले जर असेल तर मला त्याची काय करावं लागेल, त्रिज्या। सर कसं? आता मला सांगा, 22 उंची, आता तो 22 सेंटीमीटर आपण जर घेतला, त्रिज्या घेतली याची, याची त्रिज्या किती घेतली आपण ते माप। आता मला सांगा, असा पेज आहे, आताच सांगितलं, जर पेज हा फोल्ड केला, मी हा पेज फोल्ड केला, हा माझा पेज आहे, हा जर मी असा पेज फोल्ड केला तर असं बनन, आणि हा पूर्ण किती बनन, हा बनन 28, हा पूर्ण किती बनन 22। तर मला याच्यातून काय काढावं लागलं, हे काय झालं, परिमिती। परिमिती झाली म्हणजे काय, परीघ। परीघ काय, वर्तुळाचा परीघ म्हणजे काय, 2 पाय आर। मी म्हणलो हो 2 पाय आर। आता 2 पाय आर झाला, आता 2 पाय आर झाला पिल्ल्यानं, तर मला सांगा, हा 2 तर मला माहिती आहे, पाया माहिती आहे 22/7 आहे, पण मला माहिती आहे हे किती आहे, तर तुम्ही म्हणले सर हे आहे 28। इकडे बघितलं 2 पाय आर, तर बघा वर्तुळाचा परीघ म्हणजे 2 पाय आर। म्हणलो हो, हा किती आहे 22, हा किती आहे 2, हा किती आहे 22/7 आणि हा झाला आर। म्हणलो हो। आता मी म्हणतो मी पाया पकडतच नाही, याला 2 पाया ठेवतो, याला पण 2 पाया ठेवतो, इंटू आर, R1 R2। इकडे आलं ते बघा 28 2 पाया R1, इकडे आलं 22 2 पाया R2। म्हणलो हो। 2 ने भाग दिला 11, 2 ने भाग दिला 14। म्हणलो हो। इथपर्यंत समजलं का मला सांगा? इथपर्यंत समजलं का मला सांगा? इथपर्यंत समजलं का मला सांगा? तुम्ही म्हणशाल हो। आता दोघांच्या कशामधला अंतर विचार, आयतन म्हणजे दोघांच्या घनफळाचा अंतर। घनफळ म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर एच मायनस पाय आर स्क्वेअर एच। म्हणलो हो। आता याचा बघा पाया किती आहे, त्याचा पाया असंच ठेवा। आर किती आहे, तुम्ही म्हणशाल सर 14 भागिले पाया, 14 भागिले पाया। मी म्हणलो हो। एच किती आहे, तुम्ही म्हणले सर याचा एच आहे 22 मायनस याचा पाया, आर किती आहे 11 भागिले पाया, 11 भागिले पाया इंटू एच किती आहे, तुम्ही म्हणल्या 28। दोघांचा फरक विचारला। म्हणलो हो। पाया पाया कटले, म्हणलो हो। पाया पाया कटले, मी म्हणलो हो। आता मी म्हणलो फक्त मला जर सॉल्व्ह करायचं झालं तर पाया म्हणजे काय, तर 22/7, हा 14 आहे, हा 14 आहे, हा 22/7, 7 वरती 22 खाली इंटू 22। इथं पण 11 गुणिले 11, 7 वरती 22 खाली इंटू 28। म्हणलो हो। 22 22 कटले, इथं 11 1 11, 11 2 22, इथं किती 14। आता या दोघांचा गुणाकार माझा फरक। आता कोणता गुणाकार, हे बघा 14 गुणिले 14 गुणिले 7 मायनस 11 गुणिले 7 गुणिले 14। 14 7 14 7 कॉमन आहे, 14 14 7 98 कॉमन घेतले, 14 मायनस 11 केलं 98 इंटू 14 तून 11 गेले 3,
तीनने गुणाकार केला, 3×8 = 24, 9×3 = 27, 28 29, उत्तर आलं 294. ऑप्शन बी इज माय राईट आन्सर. समजलं सर्वांना? अरे सर्वांना समजलं का? लवकर सांगा. सर्वांना समजलं? चला परत सांगू एकदा. मेसेज करा, सर्वांना समजलं का? परत सांगायचा, मेसेज करा लवकर. समजलं का सर्वांना? फास्ट फास्ट फास्ट, लवकर 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 मेसेज करायचा, लवकर फास्ट. सर्वांना समजलं? सगळ्यात पहिले पाय, कागद आहे, कागदला फोल्ड केलं, फोल्ड केलं तर ते 22 का झाला? ती झाली परिमिती. हे बघा परिमिती झाली. 28 का झाली? परिमिती. हे बघा 22 आणि 28 परिमिती. याच्यातून मला काय भेटली? त्रिज्या. याच्यातून काय भेटली? त्रिज्या. दोघांमधला फरक विचारला मी, फरक काढला. माझं उत्तर तुमच्या समोर, माझं उत्तर तुमच्या समोर, माझं उत्तर तुमच्या समोर. सर्वांना समजलं? सर्वांना समजलं? डन डन डन. चलो बस, आज के लिए इतना ही. बस होगा आज के लिए इतना ही. बाकी काम कल सॉल्व करते. म्हणजे आता बस झाले. आता इकडचे गणित इथपर्यंत पण आपण घेतले ना, तर भरपूर गणित घेतले आणि इतकं पण तुम्ही करून गेले ना. फक्त एक पेपरला जाताना चांगल्या पद्धतीने जा, बाकी काहीच नाही. चांगले चांगले गणित घेतलेले, थोडंफार समजलेलं आहे, थोडेच फॉर्म्युले पाहून जा. अशा प्रकारे जर गणित आलं तर सोडवता यायला पाहिजे, बाकी काहीच नाही. चालन का सर्वांना? एकदा मेसेज करा. चालन का सर्वांना? मेसेज करा लवकर, चालेल का? चला ठीक आहे. चलो थँक्यू व्हेरी मच. बाय 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 बाय.